अनफिल्टर्ड, तुम्ही जे बोलणार ते महाराष्ट्र ऐकणार. प्लेसमेंटला फक्त तुमचे सीईटीचे मार्क्स आणि बोर्डाचे मार्क्स ते सगळं बघत नाही. हे बघतात की तुम्ही समोरच्याला कन्व्हिन्स करू शकता का, समोरच्याला सांगू शकता का. MHT CET 2026 चे टॉपर्स जे माझ्याकडून शिकलेले आहेत किंवा दुसरे कुठले चॅनल फॉलो केलेत तुम्ही, पण तुम्हाला काही कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे या सीईटी कम्युनिटीला, तुम्हाला ते तुमचं स्टुडंट लाईफ परत जगायची आहे की इव्हेंच्युअली तुम्ही कॉलेजमध्ये जाणार, COEP ला जाणार, VJTI ला जाणार, सरदार पटेलला जाणार, पण कुठे ना कुठे तो एक विद्यार्थी, तो एक विद्यार्थिनी, ते पुस्तकं आपले तसेच असतात, त्या आठवणी तशाच असतात की आपण कसं सकाळी उठून अभ्यास केला, आपल्याला टेस्टमध्ये मार्क्स आले तर आपण काय केलं, कसं आपण लो झालो, कसं आपण हाय झालो, पेरेंट्सचा कसा रोल होता, सर मला तर वाटलं नव्हतं होईल पण माझं झालं सर, किंवा तुमची डिसअपॉइंटमेंट असेल की मी सर खूप प्रयत्न केला पण माझं नाही झालं, बट स्टील सर आय एम मोटिवेटेड टू डू समथिंग मोर. तर हे जे अनुभव आहेत ना, एक्सपिरियन्स इज द बिगेस्ट व्हॅल्यू दॅट वी कॅन हॅव. त्याला आपण सगळ्या काही गोष्टी विकत घेऊ शकतो पण अनुभव विकत घेऊ शकत नाही. आणि हेच अनुभव नाव यू हॅव द अपॉर्च्युनिटी की हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले पाहिजे. सो फॉर टॉपर्स, फॉर स्टुडंट्स हू हॅव डन गुड इन CET एक्झाम, तुमच्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. सर व्हॉट इज दॅट अपॉर्च्युनिटी? अपॉर्च्युनिटी इज टू कनेक्ट विथ द महाराष्ट्र, टू कनेक्ट विथ महाराष्ट्र. आपण एक सेपरेट आपण एक टेलिग्राम ग्रुप क्रिएट करत आहोत, टेलिग्राम ग्रुप ऑफ द टॉपर्स. ठीक आहे, टेलिग्राम ग्रुप. सर व्हॉट यू मीन बाय टॉपर्स? जर तुम्ही 99 पर्सेंटाईल अँड अबव असाल, 99 पर्सेंटाईल प्लस असाल PCM मध्ये, देन यू आर एलिजिबल. ठीक आहे, एखादा विद्यार्थी असेल की नाही सर माझं म्हणजे एक तर हे विद्यार्थी किंवा असे विद्यार्थी असतील की फॉर एक्झाम्पल तुम्ही ड्रॉपर असाल आणि तुमच्या आधी 50-60 पर्सेंटाईल आहे किंवा 70 पर्सेंटाईल आहे आणि तुम्ही जम्प केलं आहे 98 ला, 97 ला, तुम्ही पण एलिजिबल आहात. हा ग्रुप का क्रिएट करतोय मी? कारण मला सगळ्या विद्यार्थ्यांना एका ग्रुपमध्ये घेऊन यायचंय जे या वर्षीचे विद्यार्थी आहेत. तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायचंय. तुमचे जे लहान बहीण भाऊ आहे किंवा दूर दूरपर्यंत गावात आहे, जिल्ह्यात आहे, तर कसं तुम्ही ते अचीव्ह केलं. ॲज अ टीचर आय कॅन टेल व्हॉट टू स्टडी, बट हाऊ टू स्टडी, व्हॉट आर द स्ट्रगल्स, हे कसं पोहोचणार महाराष्ट्रापर्यंत, तर हे तुम्हाला पोहोचवायचंय, हे तुम्हाला पोहोचवायचंय. यू हॅव टू शेअर युअर पर्सनल जर्नी तुम्हाला शेअर करावी लागेल की खरंच तुम्ही ते कसं अचीव्ह केलं, काय अचीव्ह केलं, काय काय स्ट्रगल्स आले तुम्हाला, है ना. त्याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये स्ट्रेस कसा मॅनेज केला, स्ट्रेस मॅनेजमेंट कसं होतं तुमचं. त्याच्यानंतर तुम्ही HSC आणि CET ला कसं मॅनेज केलं, HSC प्लस CET कसं केलं. भरपूर सारे प्रश्न आहेत ज्याचे उत्तर मी एकटा नाही देऊ शकत. ठीक आहे, तुमच्या पेरेंट्सचा काय रोल होता, आणि नॉट ओनली यू, तुम्हालाच नाही तर तुमचे पेरेंट्स सुद्धा, तुमच्या पेरेंट्सचा सुद्धा इंटरव्ह्यू घेण्यात येईल, मी स्वतः इंटरव्ह्यू घेईल. ठीक आहे, की खरंच की पेरेंट्सचा काय रोल असला पाहिजे, हेल्थकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, देर आर सो मेनी थिंग्स, डिस्ट्रॅक्शन्सला कसं हँडल केलं पाहिजे. सो यू हॅव द ऑपॉर्च्युनिटी की तुम्ही महाराष्ट्राला तुमच्या अनुभवातून सांगावं, सो दॅट जे नवीन मुलं मुली आहेत त्यांना फायदा होईल आणि ते चुका ते परत करणार नाही. आता याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, वन मोर थिंग की सर व्हॉट अबाउट, म्हणजे जर का कधी आम्ही जर कोणाकडून दुसऱ्याकडून शिकलो असेल, काही प्रॉब्लेम नाही, आय वॉन्ट दिस टू बी अनफिल्टर्ड. ॲज अ स्वयं फिजिक्स व्हॉट इज माझा एक, म्हणजे हे जे चालू केलंय ना त्याच्या मागे एक आहे की जे आहे ते दाखवायचं, जे आहे ऑनेस्टी इज अवर, काय म्हणतात त्याला, मेन थिंग. सो काय म्हणतात याच्यामध्ये, सपोज जर तुम्ही मॅथ्स तुम्ही कुठून तरी केलं असेल, कुठल्याही चॅनलवरून केलं असेल, गणितांकवरून केलं असेल, इक्वेशन एक्स कडून केलं असेल, कुठूनही करा तुम्ही, किंवा फिजिक्स फॉर एक्झाम्पल तुम्ही RG सरांकडनं केलं असेल, ठीक आहे, किंवा केमिस्ट्री तुम्ही कुठून तरी केलं असेल ज्याच्या माझा काही संबंध नाही. आय जस्ट हॅव डोंट प्रॉब्लेम. व्हॉट आय वॉन्ट इज, आय वॉन्ट टू गेट युअर एक्सपिरियन्स, की खरंच तुम्हाला जर फिजिक्स तुम्ही माझ्याकडनं केला तर कसा फायदा झाला, दॅट आय वॉन्ट जेन्युइन, ते मनातून आलं पाहिजे. इट इज अ हार्ट टू हार्ट कम्युनिकेशन. आलं का लक्षात? अनफिल्टर्ड, तुम्ही जे बोलणार ते महाराष्ट्र ऐकणार. आता काही जण म्हणतील सर मला काय फायदा याच्यात, मला काय फायदा आहे सर, मला काय फायदा आहे, खूप फायदा आहे ना. ज्याला तसंही सेवा करायची असते तो फायद्याचा विचार करत नाही, पण तरी मी तुम्हाला सांगतो की तुमचा काय फायदा आहे. सगळ्यात पहिले तुमचं नेटवर्किंग होईल, नेटवर्किंग.
व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. नेटवर्किंगची स्वतःची एक व्हॅल्यू आहे की तुम्हाला ग्रुप ऑफ स्टुडंट्स मिळतील ज्यांनी एक त्यांचं कॉमन बॅकग्राऊंड असेल, स्वयं फिजिक्सचे विद्यार्थी असतील जास्त करून, ठीक आहे, जे सीओईपी मध्ये आता राहणारे भरपूर विद्यार्थी आपले, सीओईपी आहे, व्हीजीटी आहे, सरदार पटेल आहे, ठीक आहे. तर त्या कॉलेजमध्ये असणारे जे मुलं मुली आहेत त्यांच्याशी तुम्हाला नेटवर्किंग करायला मिळेल. ते एक्सपिरियन्स शेअर करतील, ठीक आहे, की सीओईपी मध्ये वेगळं काय चालू आहे, व्हीजीटीआय मध्ये वेगळं काय चालू आहे, किंवा कुठल्या कंपनीची इंटर्नशिप आहे, किंवा एकमेकांकडनं शिकता येतं. दॅट नेटवर्किंग हेल्प्स अ लॉट. सगळ्या गोष्टी एकटं कोणी नाही करू शकत. या पृथ्वीवर अशा कोणीच व्यक्ती नाही जी एकटी सगळं करू शकते. प्रत्येकाचा एक्सपर्टीज वेगळा आहे, तर तिथून तुम्हाला शिकता येईल. ऍट द सेम टाइम तुम्ही एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट करू शकता, त्या सगळ्या गोष्टी आहेतच आहे, ठीक आहे. ऍट द सेम टाइम की तुमच्या कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होतील. कम्युनिकेशन स्किल व्हॉट इज कम्युनिकेशन स्किल? कसं आहे, तुम्ही आता जेव्हा कॉलेजला जाल, कॉलेजला गेल्यानंतर जेव्हा तुम्ही प्लेसमेंटला अपियर होणार, तर प्लेसमेंटला फक्त तुमचे सीईटीचे मार्क्स आणि बोर्डाचे मार्क्स ते सगळं बघत नाही. हे बघतात की तुम्ही समोरच्याला कन्व्हिन्स करू शकता का, समोरच्याला सांगू शकता का, प्रेझेंट करू शकता का. कारण अल्टिमेटली कंपनीमध्ये जाऊन तुम्ही जेव्हा मोठ्या पोझिशनला जाल तेव्हा तुम्हाला मोठ्या मोठ्या डीलिंग्स करायचे आहेत, क्लायंट्स हँडल करायचे आहेत. त्यासाठी खूप चांगले कम्युनिकेशन स्किल्स लागतात. तर हे कम्युनिकेशन स्किल्स, हे प्रेझेंटेशन स्किल्स हे आत्तापासून बिल्ड होतात. आणि तुमच्याकडे काय, व्हॉट यू हॅव टू प्रेझेंट, सो यू हॅव दिस नॉलेज. ठीक आहे. कुणाला जर वाटलं की सर एखादा मुलगा असेल, एखादी मुलगी असेल, कुणाला वाटलं की सर मला टीचिंग करायची, माझ्याकडे ना थोडंफार टॅबलेट आहे पण मला टीचिंग करायची, थोडंफार मला शिकवायचंय, तुमचा कॉन्टेंट चांगला असेल तर यू कॅन कॉन्ट्रीब्यूट, व्हाय नॉट. तुम्ही केमिस्ट्रीचं काही करू शकता, है ना, केमिस्ट्रीचं काही करू शकतात, किंवा तुमची काही नोट्स असतील, कुठल्या नोट्स असतील तर तुम्ही त्या नोट्स पब्लिश करू शकतात. आणि हे सगळं जे आहे, आय एम अगेन टेलिंग दिस, ही माझी जी बॅच आहे, क्वांटम बॅच आहे, त्याच्यासाठी काही घेणं देणं नाहीये. नो, दिस इज ओपन प्लॅटफॉर्म. हे जे काही मी तुम्हाला म्हणतोय, व्हेन वी से दिस इज अ सर्व्हिस, सो आय वॉन्ट दिस टू बी ऑन ओपन प्लॅटफॉर्म. जे पण तुम्ही ऍक्टिव्हिटीज कराल ते ओपन प्लॅटफॉर्म मध्ये करा, ठीक आहे. देयर इज नो मॉनिटरी कंपन्सेशन. पैशाचा काही विषय नाहीये. जे काही आहे ते तुमचं नॉलेज आहे, तुमचा एक्सपिरियन्स आहे. विवेकानंद एक गोष्ट खूप छान म्हणायचे की जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो ना, तर तेव्हा असं वाटतं, ऑन अ सरफेस लेवल इट फील्स की काय म्हणतात, ज्याला मदत करतो आहे, द रिसिव्हर इज बेनिफिटेड. जो रिसीव्ह करतोय ना तो बेनिफिट होतो. बट दॅट इज रॉंग वे टू लुक ॲट इट. ऑलवेज अँड ऑलवेज जो व्यक्ती मदत करतोय ना त्या व्यक्तीचा बेनिफिट असतो, प्रोव्हाइडेड त्या व्यक्तीच्या मनात मला काय मिळेल याचा भावना नको. यू डोंट हॅव टू बी कॅल्क्युलेटिव्ह. तुम्ही तेव्हाच जॉईन व्हा या ग्रुपमध्ये, जेव्हा तुमच्या मनात खरंच असेल की नाही यार, माझ्यासारखा मुलगा, माझ्यासारखी मुलगी, किंवा अजून हंबल बॅकग्राऊंड मधून असणारे लोक आले पाहिजे इथे. हे बाकी सगळे साईड बेनिफिट्स आहे. नेटवर्किंग, कम्युनिकेशन, बाकी सगळे साईड बेनिफिट्स आहे. हू नोज की तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स बघून एखाद्या कंपनीमधून तुम्हाला काही, म्हणजे त्यांचा काही कॉन्टॅक्ट झाला किंवा काही झाला, किंवा माझ्या पण आता हळूहळू जसे कॉन्टॅक्ट्स वाढतील, दॅट कॅन ऑल्सो बी हेल्प. पण हे मी तुम्हाला गॅरंटी करत नाही. दिस इज इनडायरेक्ट हेल्प. मी तुम्हाला म्हटलं ना, इनडायरेक्ट काय म्हणतात त्याचा बेनिफिट. आय एम नॉट सेइंग की हा असं केल्यावर असंच होईल. नो, यू कम विथ अ झिरो एक्सपेक्टेशन की नाही सर, खरंच मला वाटतं की नाही, मला पोचायचंय. माझ्या पालकांना पण वाटतं की काहीतरी आपण, म्हणजे काय म्हणतात, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आपण. तर नक्की तुम्ही जॉईन व्हा. मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक टाकतो, टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकतो, ठीक आहे. जॉईन व्हा. आणि जेन्युइन स्टुडंट्स, आय होप की सगळे जेन्युइनच असतात, ठीक आहे. सो जेन्युइन स्टुडंट्सच जॉईन व्हा. कोणी इकडचं तिकडचं मार्क, कारण मी मार्कशीट वगैरे, जर तुमचा इंटरव्ह्यू वगैरे होईल ना, तर मार्कशीट वगैरे आधी व्हेरीफाय करेल, देन ओनली वी विल गो अहेड. आर यू गेटिंग इट? बाकी तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. आणि ऑलवेज रिमेंबर वन थिंग, तुम्ही कॉलेजमध्ये पण जेव्हा जाल तेव्हा काही ना काही सोशल ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. बिकॉज नाउ डेज कंपनीज डू आस्क की तुम्ही काय केलं एक्स्ट्रा करिक्युलर, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही काय केलं. यू कॅन ऑल्सो डू मेंटॉरशिप ॲज वेल, की तुम्हाला मेंटॉरशिप करायची तर मेंटॉरशिप पण करता येईल तुम्हाला. आता पेड प्रोग्राम तर अजून तर मी असा काही विचार करत नाहीये, पण येस, इफ देर इज अ डिमांड, डेफिनेटली विल गिव्ह यू ऑपॉर्च्युनिटी, डेफिनेटली, ठीक आहे. पण त्या सगळ्या गोष्टी एकदम नंतर आहे, त्या क्षुल्लक गोष्टी. द मेन थिंग इज वी हॅव टू रीच एंटायर महाराष्ट्र. तुम्ही तुमच्या टीचर्सला सोबत आणू शकता. कुठले टीचर्स असतील तुमचे, त्यांनी तुम्हाला मदत केली, त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेऊ शकतो, ठीक आहे ना. मला हे पाहिजे की जो विद्यार्थी एकटा बसलाय ना, गावात एकटा बसलाय ना, छोटासा मोबाईल घेऊन आपला,
त्या विद्यार्थ्याला, जे तुम्ही पण होते बरं का, कधी ना कधी तुम्ही पण होते, राईट? तर त्या विद्यार्थ्याला, त्या विद्यार्थिनीला असं वाटायला नको की मी एकटा आहे. सगळी जी इन्फॉर्मेशन लागते ना, की मी करू शकेल की नाही, की माझ्या मनात हे डाऊट येतात, ठीक आहे, की माझा पहिला अटेम्प्ट चांगला नाही गेला, मग कसं कमबॅक करायचं. खूप साऱ्या गोष्टी आहेत जे फक्त एक स्टुडंट आन्सर करू शकतो. अँड नाव यू आर नॉट अ स्टुडंट, नाव यू आर रिस्पॉन्सिबल पर्सन. तुम्ही जेव्हा COEPN किंवा VJTIN म्हणता स्वतःला, किंवा सरदार पटेलचा अल्युमनाय म्हणतात स्वतःला, सो यू होल्ड अ व्हेरी इम्पॉर्टंट पोझिशन इन द सोसायटी. तुम्हाला आता लोक वेगळ्या नजरेने बघतील, सो तुमची जबाबदारी पण तेवढीच वाढली. आय होप तुम्हाला कळतंय की मी काय म्हणतोय. सो येस, यू आर वेलकम टू द स्वयं फिजिक्स फॅमिली ऑफ टॉपर्स. टॉपर्स म्हणजे त्या कंटेक्स्टमध्ये घेऊ नका टॉपर्स, आपल्याला एक्सपिरियन्स शेअर करायचं, ठीक आहे. अजून कोणी असेल ना, अजून कोणी असेल बघा, मी तर हे 99% सांगितले, अजून कोणी असेल की 99.8 असेल, 7 असेल किंवा त्याच्या आसपास असेल, पण जेन्युइन केस होती की सर माझ्या घरची परिस्थिती इतकी वाईट होती तरी पण मी हे करून दाखवलं आणि मला वाटतं की आय कॅन इन्स्पायर पीपल. येस, यू कॅन जॉईन द ग्रुप, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, ठीक आहे. जस्ट बी रेडी टू हेल्प, बी रेडी टू हेल्प इन द फॉर्म ऑफ नॉलेज. नॉलेजचा उद्देशच हा असतो. नॉलेज ऑलवेज इज एम्पॉवरिंग, एम्पॉवर करणं. एम्पॉवरिंग, जोपर्यंत आपण एम्पॉवर करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला पॉवर येत नाही. ओके, आर यू गेटिंग इट? चलो, ऑल द बेस्ट.